सोलापूर अत्याचार प्रकरणात नराधम भीमराव कांबळे हा दोषी असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालंय। मात्र नराधम भीमराव कांबळेला नेमकी कोणती शिक्षा दिली जाणार याचा फैसला आता 29 जूनला न्यायालय देणार आहे। सरकारी वकिलांकडून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी झाली आहे। तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का? आता तूच सांग, तुला कोणती शिक्षा द्यायची? भीमराव कांबळेवर ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले। यातील 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे। एका गुन्ह्यामध्ये आजन्म जन्मठेप तर एका गुन्ह्यामध्ये 14 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे। नसरापूरच्या घटनेमध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात आलंय। माझ्यासारखीला आणि या राज्यातल्या प्रत्येक आईला बहिणीला हे नक्की वाटतंय की या हरामखोर आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा त्या ठिकाणी मिळायला हवी। या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय मिळावा आणि फाशीची शिक्षा ही त्या नराधमाला मिळालीच पाहिजे आणि राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून आपण सगळ्यांनीच मिळून या नराधमाला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे अशी अपेक्षा आपण ठेवू।